नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. चर्चा करतोय आता 8वीचं 9वं प्रकरण सूट आणि कमिशन या प्रकरणावर चर्चा करणार आहोत. सराव संच 9.1 आपण समजून घेऊयात. तर तो समजून घेण्याच्या अगोदर महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, काही कन्सेप्ट समजून घ्या. सूट म्हणजे काय, कमिशन म्हणजे काय, यामध्ये अगोदर सूट आपण बघूयात. बघा, आपण दुकानामध्ये जातो, दिवाळी असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सण असतील तर दुकानांवरती वेगवेगळ्या प्रकारच्या पाट्या लागलेल्या असतात. 5% सूट, 10% सूट, 20% सूट, अशा प्रकारे सूटच्या पाट्या लागलेल्या असतात. तर ही सूट म्हणजे काय? समजा एखादी वस्तू तुम्हाला फ्रीज असेल, तो फ्रीज तुम्हाला 10,000 रुपयाला त्याच्यावरती छापलेली किंमत असेल. मग दुकानदार म्हणतो की यावरती आम्ही 10% सूट देतो. मग त्या 10,000 मधून 10% पैसे वजा केले जातात. समजा 10,000 वर 10% म्हणजे 1,000 रुपये सूट. मग ती 1,000 रुपये सूट वजा केली की आपल्याला तो फ्रीज 9,000 रुपयामध्ये मिळणार. म्हणजे कमी किमतीमध्ये मिळतो. सूट इंग्लिशमध्ये त्याला आपण डिस्काउंट म्हणू शकतो. आणि ही जी सूट आहे ती बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसते. Amazon वरती जर तुम्ही आता ऑनलाईन खरेदी करत असाल तर तिथं पण दाखवतात की एवढ्या टक्के सूट आहे. 10% सूट, 20% सूट, 25% सूट, काही ठिकाणी 50% सूट आपल्याला दिसते. तर सूट काढताना एक लक्षात घ्या, सूट म्हणजे काय? तर सूट काढतानाच एक सूत्र लक्षात घ्या. सूट म्हणजे तुम्ही छापील किंमत, हे सूत्र लक्षातच घ्या. छापील किंमत किंमत वजा विक्री किंमत. विक्री किंमत, छापील किमतीमधून तुम्ही विक्री किंमत वजा केली की जे उत्तर तुम्हाला येईल ते म्हणजे सूट. ओके. त्याच्यानंतर शेकडा सूट जर मला काढायची असेल, शेकडा सूट काढायचं पुस्तकामध्ये एक सूत्र आहे, पण मी एक सोपं सूत्र तुम्हाला लिहून देतो. शेकडा सूट म्हणजे छापील किंमत गुणिले काय करायचं, किती टक्के सूट दिले, 10%, 20%, 30%. समजा x% सूट असेल तर x% सूट असेल तर गुणिले x भागिले 100 करायचं. मग 10% समजा एखाद्या वस्तूवर छापील किंमत तुमच्याकडे दिलेली आहे 1,000 रुपये. तर याची शेकडा सूट कशी काढणार? 1,000 गुणिले समजा 10% सूट आहे तर मग गुणिले 10 भागिले 100 करायचं. ओके. मग हे सगळे गेले गुणिले 10 भागिले 100 करायचं. समजा 15% सूट आहे तर गुणिले 15 भागिले 100. 20% सूट आहे तर गुणिले 20 भागिले 100. म्हणजे अशा प्रकारे हे दोन सूत्र जरा नीट समजून घ्या. पुस्तकामध्ये इथं काय दिलेलं आहे बाबा, शेकडा पुस्तकामध्ये थोडंसं वेगळं दिलंय, पण हे सूत्र आपण लक्षात ठेवा. ठीक आहे. आता आपण प्रत्यक्षात काही गणित या ठिकाणी बघून घेऊयात. तर बघा, या ठिकाणी इथं पहिलं गणित आपल्याकडे आहे. छापील किंमत 1,700 रुपये, विक्री किंमत 1,540. तर सूट किती? आताच तुम्हाला सांगितलं सूत्र. सूट बरोबर छापील किंमत वजा विक्री किंमत. एवढं लक्षात ठेवायचं. वजा विक्री किंमत. छापील किमतीमधून विक्री किंमत आपण वजा करू. आता इथे छापील किंमत किती रुपये? 1,700. बरोबर. या 1,700 मधून आपल्याला वजा करायचंय विक्री किंमत किती बाबा? 1,540. आता ही वजा बाकी करा. 1,700 वजा 1,540 किती झाले? 1,700 मधून तुम्हाला वजा करायचे 1,540. शून्यातून शून्य गेले शून्य, 10तून 4 गेले 6, चलाला 1, 7तून 5 आणि 1 6 गेले 1, म्हणजे 160 रुपये 160. तर अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न सोडवता येऊ शकतो. तर खूप सोपे प्रश्न आहे. मी बाजूला होतोय. याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. तर एकदम सोपे प्रश्न आहे. आता पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न मला काय दिलाय की छापील किंमत 990 रुपये आणि सूट टक्केवारी म्हणजे शेकडा सूट आपण म्हणू शकतो. याला काय म्हणू? शेकडा सूट आपल्याला दिले. शेकडा सूट, इथं सूट टक्केवारीच्या ऐवजी शेकडा सूट 10% दिले. तर विक्री किंमत किती? बघा, आपल्याला दिले छापील किंमत मला किती दिली बाबा? 990 बरोबर रुपये 990. ओके. शेकडा सूट किती दिले? शेकडा सूट मला दिलेली आहे 10%. मग सूट किती झाली? 10% शेकडा सूट किती? 990 रुपये जे आहेत याच्यावर 10% आहेत. म्हणजे 990 गुणिले 10 करायचं भागिले 100 करायचं, उत्तर झालं. बघा, या ठिकाणी काय काय कट होईल ते कट करा. बघा, या ठिकाणी आपल्याकडं हा शून्य कट, हा शून्य कट, म्हणजे किती झाले? 99 रुपये. म्हणजे रुपये 99 रुपये तुमची सूट असणार आहे. 99 रुपये तुम्हाला डिस्काउंट आहे, सूट आहे. तर विक्री किंमत किती? मग किती रुपयाला ती वस्तू विकली जाणार? तर विक्री किंमत बघा, विक्री किंमत म्हणजे तुमची जी छापील किंमत आहे, छापील किंमत वजा सूट. छापील किमतीमधून म्हणजे त्या वस्तूवरती जी छापलेली किंमत आहे त्याच्यामधून तुम्ही सूट डिस्काउंट वजा केलं
तर तुम्हाला विक्री किंमत मिळणार आहे. छापील किंमत आपल्याकडे होती 990 रुपये वजा आपल्याकडे सूट किती आली बाबा 99 रुपये. मग 990 मधून 99 गेले बघा. 990 वजा 99. आता शून्यातून 9 जाणार नाही. 10तून 9 गेला 1. हातच्याला इथे घेतला 1. 9 मधून 9 आणि 1 10 जाणार नाही. मग आपण 19 मधून 10 गेले आपल्याकडे राहिले 9. बघा आणि इथे एक आला 891 रुपये. रुपये 891. तर ही जी वस्तू आहे या वस्तूची विक्री किंमत जी आहे ती 891 रुपये असणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ही गणितं सोडवता आली पाहिजे. थोडीशी पुस्तकामध्ये किंवा नवनीतमध्ये वेगळी स्टेप असेल पण मी जरा थोडीशी वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतोय सोप्या पद्धतीने. बघा पुढचा प्रश्न बघा इथं काय दिलंय जर विक्री किंमत 900 रुपये आणि सूट 20% आहे तर छापील किंमत किती. आता एक वस्तू 900 रुपयाला विकली जाते बरोबर आणि त्या वस्तूची जी छापील किंमत आहे ती आपल्याला आता काढायची. सूट दिले म्हणजे ही 20% सूट वजा करून छापील किमतीमधून 20% सूट वजा करून आपल्याला ती किंमत जी शेकडा ती वस्तू जी आहे ती 900 रुपयाला मिळते. मग आपण काय करू समजा वस्तू जर 100 रुपयाला असेल समजा वस्तू 100 रुपयाला असेल 100 रुपया का घ्यायचे माहिती का कारण शेकडेवारी ही 100%च आपण दाखवत असतो. वस्तू 100 रुपयास वस्तूची किंवा बाबा समजा वस्तूची विक्री किंमत किंवा छापील किंमत आपल्याला छापील किंमत 100 रुपये असेल तर शेकडा सूट किती 20 रुपये. शेकडा सूट 20 रुपये बरोबर. म्हणजेच छापील किंमत 100 रुपये असताना विक्री किंमत किती बाबा. विक्री किंमत छापील किंमत जर त्या वस्तूची 100 रुपये असेल तर त्या वस्तूची विक्री किंमत किती बाबा 900 रुपये बरोबर. त्या वस्तूची सॉरी विक्री किंमत 900 नाही विक्री किंमत किती 80 रुपये. 80 रुपये का बघा छापील किंमत 100 रुपये शेकडा तुमची सूट जी आहे की सूट 20 रुपये शेकडाच्या ऐवजी आपण सूटच लिहू फक्त सूट 20 रुपये. चला सूट 20 रुपये बरोबर. मग छापील किंमत 100 रुपये असेल तर विक्री किंमत 80 रुपये असणार आहे. पण आपल्याला इथं छापील किंमत बाबा X रुपये. जेव्हा छापील किंमत आता आपल्याला छापील किंमत माहिती नाही X असेल तेव्हा विक्री किंमत आपल्याला विक्री किंमत दिलेली आहे. विक्री किंमत 900 रुपये असेल. रुपये 900 काय 900 दिलेले आहे. लक्षात घ्या हे कॅल्क्युलेशन कसं आहे 100 रुपयासोबत सगळं कम्पेअर करायचं. समजा छापील किंमत जर 100 रुपये असेल तर सूट 20 रुपये कारण शेकडा सूट 20 रुपये दिले आणि छापील किंमत 100 रुपये असेल तर विक्री किंमत 80 कारण सूट 20 रुपये ना. मग 100 मधून 20 गेले 80 रुपयाला ती विकली जाणार. मग आता आपण काय म्हणू आपल्याला छापील किंमत काढायची की बाबा छापील किंमत जर X असेल तेव्हा विक्री किंमत 900 रुपये म्हणजे छापील किंमत 100 असताना विक्री किंमत 80 आणि छापील किंमत X असताना विक्री किंमत 900 रुपये. आता बघा आपण करू कॅल्क्युलेशन. छापील किंमत 100 रुपये असताना विक्री किंमत 80 आहे आणि छापील किंमत X असताना विक्री किंमत 900 आहे. आता हे सगळं कॅल्क्युलेशन करून मला X ची किंमत मिळेल. जी X ची किंमत असेल ती छापील किंमत बघा X गुणिले 80 80X 900 गुणिले बाबा आपण काय करू 100 900 गुणिले 100 करा. 900 गुणिले 100 किती 90,000 झाले. 2 शून्य आपण वाढवले. X आपल्या जाग्यावर हे 9000 आपल्या जाग्यावर 8 गुणिले इकडे आले भागिले. मग X बरोबर किती बाबा या ठिकाणी 1 2 3 4 याला आपण 8 ने भाग लावा. बघा 8 एक्के 8 9तून 8 गेले 1 वरून आले 0 8 एक्के 8 10तून 8 गेले 2 वरून आले बाबा 1 0 बघा 8 दुने 16 बरं 20तून 16 गेले 4 वरून आला आपला 1 0 बरोबर. आता हा वरून आपल्याकडे 1 0 आला. इथं ऍक्च्युअली 80 आहे बरं का मी चुकून 8 लिहिले 80 आहे. मग 80 असल्यामुळे काय होईल हे 2 1 1 0 जाईल आणि मग 9000 भागिले आपल्याकडे येतील 9000 भागिले 8 येतील. मग X बरोबर किती 9000 भागिले 8. आता हा 1 0 घ्यायला नको
आणि इथं 8×5 = 40 म्हणून 1125. इथं 1125. 9000ला जर 8ने भाग लावला तर आपल्याकडे किती रुपये येतं? रुपये 1125. तर 1125 रुपये ही छापील किंमत असणार आहे. अशा प्रकारे हा प्रश्न 100 रुपये आपण त्याच्याशी कंपॅरिझन करून सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तर याचा स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. आता आपण पुढे जाऊयात. बघा पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे चौथा, की एक पंख्याची छापील किंमत आपल्याकडे 303,000 रुपये. बघा पंख्याची छापील किंमत किती बाबा? छापील किंमत, पंख्याची छापील किंमत बरोबर रुपये 3,000. शेकडा सूट शेकडा 12 रुपये सूट दिली. आता शेकडा सूट किती दिली बाबा? 12 रुपये. रुपये 12% म्हणजे शेकडा सूट 12%. मग सूट किती झाले? 3,000 रुपयावर 12% म्हणजे 3,000 गुणिले 12 भागिले 100. 3,000 रुपयावर 12% म्हणजे 3,000 गुणिले 12 भागिले 100 आपण केलं. आता यामध्ये हे 2 शून्य गेले आणि हे 2 शून्य गेले, किती आलं? 30 गुणिले 12. 30 गुणिले 12, 12 त्रिक 36 म्हणजे रुपये किती बाबा? 360. ओके. सूट किती झाली बाबा? 360. आपल्याला मिळालेली आहे सूट. आपल्याला सूट काढायला सांगितले. सूट आली 360 रुपये. बरोबर. तर पंख्यावर दिलेली सूट 360 रुपये. आता विक्री किंमत किती? छापील किंमत मधून सूट वजा केली की विक्री किंमत? माहिती याचं विक्री किंमत, वस्तूची विक्री किंमत. विक्री किंमत छापील किंमत वजा सूट. छापील किंमत वजा सूट. छापील किमतीमधून सूट वजा करायची. छापील किंमत किती बाबा? 3,000 रुपये. रुपये 3,000. 1 2 3 वजा सूट किती? रुपये 360. आता 3,000 मधून 360 वजा करा. 1 2 3 वजा 360. एक शून्य आला. 10तून 6 गेले 4. आजच्याला 1 दिला. परत 10तून 4 गेले 6. इथे 1 आला. 2,640. तर किती आला बाबा? रुपये 2,640. हे बाबा झाली विक्री किंमत. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवू शकतो. मी बाजूला झालोय. याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. तर आता पुढचा आपण एक प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न बघा, महत्वाचा आहे. बघा 2300 रुपये छापील किंमत असलेला मिक्सर ग्राहकास 1955 रुपयाला मिळाला, तर ग्राहकास मिळालेली शेकडा सूट. बघा आता एक काम करू. इथं आपल्याकडे काय बाबा? छापील किंमत. छापील किंमत जी आहे छापील किंमत किती रुपये होती? रुपये 2300. बरोबर. आणि आपल्याकडे विक्री किंमत काय बघा? विक्री किंमत आपल्याला दिलेली आहे 1955 रुपये. रुपये 1955. आणि आपल्याला शेकडा सूट किती टक्के सूट दिली ते काढायचंय. मग अगोदर आपण इथं सूट काढूया बाबा. सूट किती आहे? सूट काढण्यासाठी काय करणार आपण? छापील किंमत वजा विक्री किंमत. छापील किंमत वजा विक्री किंमत. किंमत वजा विक्री किंमत हे आपल्याला माहिती आहे. वजा विक्री किंमत. छापील किमतीमधून विक्री किंमत वजा केली की सूट मिळते. छापील किंमत आहे रुपये 2300 वजा विक्री किंमत आहे रुपये 1955. आता 2300 मधून 1955 वजा करा. 2300 मधून 1955 वजा करा. बघा 10तून 5 गेले 5. हातच्याला आला 1. परत 10तून 6 गेले 4. हातच्याला आला 1. 13तून 9 आणि 1 10 3. हातच्याला आला 1. म्हणजे 345 रुपये मला या ठिकाणी इथं मिळेल. रुपये 345 रुपये ही झाली सूट. आता मला शेकडा सूट काढायचे मित्रांनो. ही सूट किती रुपयावर झाली? 2300 रुपयावरती 345 रुपये. मग 100 रुपयावरती किती? मग शेकडा सूट जर मला काढायची झाली, शेकडा सूट, तर ते काढण्यासाठी काय करायचं? शेकडा सूट बरोबर आपलं सूत्र काय असतं? शेकडा सूट बरोबर काय? बघा शेकडा सूट बरोबर आपण काय करायचं? ही जी सूट भागिले छापील किंमत गुणिले 100. बरं का? सूट भागिले छापील किंमत गुणिले 100 करायचं. बघा सूट किती आहे बाबा? 345 गुणिले 100 आणि भागिले आपल्याकडे छापील किंमत किती आहे? 2300 रुपये. मग आता हे सगळं कॅल्क्युलेशन करून जे काय उत्तर येईल ते आपलं. आता बघा या ठिकाणी जर मी विचार केला, 0 गेला 0 गेला 0 गेला 0 गेला, किती आलं? 345 भागिले 23. आता 345 ला आपण 23 ने भाग लावू. बघा
23 ने भाग लावायचा 345 ला. बघा 23 एक्के 23, 24 मधून 34 मधून 23 गेले किती राहिले 11, वरून आले 5 आणि 23 पंचे 115 किती आलं 15 आलं. 15 आलं म्हणजे 15 शेकडा सूट किती 15%. तर शेकडा सूट इथं 15% असणार. तर मी ही एक पद्धत सांगितली, सोपी पद्धत आहे. तर अशा प्रकारे हा 5वा प्रश्न आपण सोडू शकतो. ठीक आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. जास्तीत जास्त प्रश्न सगळे प्रश्न बघायचे, एकूण 8 प्रश्न आहे. पुढचा बघा. पुढचा प्रश्न आहे, एका दूरदर्शन संचावर शेकडा, बघा दुकानदार काय करतो, दूरदर्शन संचावर शेकडा 11% सूट देतो. त्यामुळे ग्राहकाला तो संच 2250 रुपयाला मिळतो. तर त्या दूरदर्शन संचाची छापील किंमत, मागाच्या सारखाच एक प्रश्न आहे. समजा आता मग परत 100 पर्यंत घ्यायचं. समजा वस्तूची छापील किंमत किंमत 100 रुपये असेल, रुपये 100 असेल. ओके. तेव्हा सूट किती 11 रुपये, रुपये 11. बरं का, म्हणजे एक वस्तू आहे तिची छापील किंमत 100 रुपये असेल तर सूट 11 रुपये असणार, कारण 11% आहे. म्हणून वस्तूची आता बघा विक्री किंमत किती असणार, छापील किंमत म्हणून छापील किंमत रुपये 100 असताना विक्री किंमत किती झाली. मग विक्री किंमत बघा 100 रुपये असताना सूट 11 रुपये, मग छापील किंमत 100 रुपये असताना विक्री किंमत किती, 100 मधून 11 गेले किती राहिले, रुपये 89. रुपये 89 रुपयाला तिची विक्री किंमत असणार. म्हणजे छापील किंमत 100 रुपये तर विक्री किंमत 89. आपल्याला विक्री किंमत दिलेली आहे, तो 22,250 रुपयाला विकतो. ती आपल्याला विक्री किंमत दिलेली आहे आणि आपल्याला छापील किंमत काढायची. म्हणून छापील किंमत x रुपये असताना, रुपये x असताना विक्री किंमत आपल्याला दिले. विक्री किंमत आपल्याला किती दिले, रुपये 22,250. ठीक आहे. आता इथे कॅल्क्युलेशन करायचं. बघा 100 रुपये छापील किंमत असताना विक्री किंमत 89. बघा हे कॅल्क्युलेशन, 100 रुपये छापील किंमत असताना विक्री किंमत 89 रुपये आणि x रुपये छापील किंमत असताना विक्री किंमत 22,250 रुपये. आता इथं कॅल्क्युलेशन करून x ची किंमत काढायची. x ची किंमत म्हणजे आपलं उत्तर बघा 89 गुणिले x, 89x आणि 22,250 गुणिले 100. बघा आता 89x बरोबर 22,250 वरती हे 2 शून्य. x ची किंमत काढायची, x बरोबर 22,250 वरती 2 शून्य भागिले 89. आता 89 ने भाग लावायचा आपल्याला. बघा बरं का 22,250 त्याच्यावरती 2 शून्य आणि याला भाग लावायचा 89. आता 89 चा पाडा मला येणार नाही. बघा 9 त्रिक 27 म्हणजे 270 पर्यंत जातील. 89 गुणिले 2 करा. बघा 89 गुणिले 2 करून बघा. 89 दुने काय येतात, 9 दुने 18 चे 8, 8 1, 8 दुने 16 आणि 1 17, 178. चला 89 दुने 178 करा. आता बघा 2तून 8 जात नाही, 12 मधून 8 गेले 4, इथे एक हात चाला. परत 12तून 7 आणि 8 गेले 4, इथे हात चाला नाही तर 0, वरून घेतले 5. 89 गुणिले 5 जर केलं, 89 पंचे बघा 5 आहे, 9 5 45 होतात. म्हणून 89 पंचे जर केलं तर 5 9 45 चे 5, 4 8 पंचे 40, 40 आणि 4 44. 89 पंचे आपल्याकडे किती येतात 445. चला 0 0 0 आणि हे 2 शून्य आपण वरती देऊन टाकू. 25,000 रुपये. मग x बरोबर किती झालं बाबा 25,000 रुपये. या ठिकाणी माझं उत्तर काय, छापील किंमत, दूरदर्शन संचाची छापील किंमत 25,000 रुपये असणार असं आपण म्हणू शकतो. म्हणून लिहायचं दूरदर्शन संचाची छापील किंमत 25,000 रुपये. ठीक आहे. आता पुढचा 7वा जो प्रश्न आहे तो प्रश्न एकदम सोपा आहे. फक्त इथं अशा प्रकारे आपल्याला ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची. छापील किमतीवर 10% सूट असताना ग्राहकास एकूण सूट 17 रुपये मिळाली. बरं का, 17 रुपये सूट आहे. 10% सूट म्हणजे 17 रुपये सूट. तर ग्राहकास ती वस्तू केवढ्याला पडेल, किती रुपयाला पडेल हे काढण्यासाठी रिकाम्या चौकटी पूर्ण करा. समजा वस्तूची छापील किंमत 100 रुपये, 100 रुपये छापील किंमत आहे. तर ग्राहकाला ती वस्तू किती रुपयाला मिळणार, 100 रुपये छापील किंमत आहे, तिच्यातून 10 रुपये सूट वजा केली म्हणजे 90 रुपयाला मिळणार. कारण 100 रुपये छापील किंमत सूट
सूट 10% म्हणजे 10 वजा केले तर 90 रुपयाला मिळाले. म्हणजे जेव्हा टिंब टिंब रुपये सूट तेव्हा विक्री किंमत किती. आता या ठिकाणी जी विक्रीची बघा, म्हणजे जेव्हा आता या ठिकाणी जर आपण बघितलं इथे जर आपण व्यवस्थित विचार केला तर आपल्याला या ठिकाणी बघा, म्हणजे जेव्हा टिंब टिंब रुपये सूट तेव्हा विक्री किंमत किती रुपये, म्हणजे जेव्हा 10 रुपये सूट असेल त्या वस्तूची, 10 रुपये सूट किती 10 रुपये, मग तेव्हा विक्री किंमत किती, तेव्हा त्या वस्तूची विक्री किंमत जर आपण बघितली 10 रुपये सूट तर त्या वस्तूची विक्री किंमत इथं आपल्याला 10 रुपये सूट असेल तर तिची विक्री किंमत 90 रुपये असणार आहे या वस्तूची. म्हणजे कुठलीही वस्तू तुम्ही जर घ्याल तर त्या वस्तूची विक्री किंमत किती असणार आहे 90 रुपये. 10 रुपये सूट तर त्या वस्तूची विक्री किंमत 90 रुपये. तर जेव्हा 17 रुपये सूट, आता 17 रुपये सूट दिले, सूट जर 17 रुपये असेल तर विक्री किंमत किती असणार ते काढायचं. बघा मग इथं कॅल्क्युलेशन, एक्स रुपयावर 17 रुपये बरोबर, एक्स रुपये विक्री किंमत असताना 17 रुपये सूट आहे, मग 90 रुपये विक्री किंमत असताना 10 रुपये सूट, मग इथं 90 रुपये विक्री किंमत असताना 10 रुपये सूट. मग आता कॅल्क्युलेशन जर केलं तर एक्स इथं आहे, हे क्रॉसला जे 10 आहे, आता हे कॅल्क्युलेशन करताना आपण कसं करतो बघा, या ठिकाणी 10 गुणिले एक्स 10x बरोबर, हे 90 गुणिले 17 करतो, 90 गुणिले 17 करतो. आता हे 10 गुणिले पलीकडे गेले भागिले, 90 गुणिले 17 भागिले 10 बरोबर, म्हणजे इथं काय असणार 90 गुणिले 17 भागिले 10. आता 10 ने 90 ला भाग लावला 9 येतील बरोबर, 9 गुणिले 17, 9 गुणिले 17 केलं, या दोघांचा गुणाकार केला बघा, 9 7 63 चे 3 हातचार आले 6, 9 1 9 6 झाले 15, 153, इथे 153. तर अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं, फक्त बॉक्स भरायचे तिथं, बाकी काय मोठं काम नाही करायचं. ठीक आहे. आता शेवटचा 8वा आणि महत्वाचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. बघा या ठिकाणी हे सगळं आता आपण रफ करू, बाकीची काय कामाचं नाही, फक्त हा बॉक्स भरायचा. परीक्षेला असं आलं की फक्त हे बॉक्स भरायचे, बाकी नाही काय करायचं. बघा पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8वा. बघा दुकानदार एक वस्तू एका विशिष्ट किमतीला विकण्याचे ठरवतो. दुकानदार म्हणतो की चला बाबा मी एका ठराविक किमतीला ती वस्तू विकायची मला, आणि तिची किंमत ठरवलेल्या किमतीपेक्षा 25% वाढवून छापतो. म्हणजे तिची जी किंमत आहे त्याने जी ठरवलेली किंमत असते त्याच्यापेक्षा 25% वाढवून त्याच्यावरती छापतो, आणि वस्तू विकताना तो 20% सूट देतो. तर दुकानदारास त्याने ठरवलेली किंमत आणि प्रत्यक्ष विक्री किंमत यात टक्केवारी यात शेकडा किती फरक असेल. टक्केवारीच्या ऐवजी तर शेकडा शब्द पाहिजे, शेकडा किती फरक असेल. तर लक्षात घ्या, दुकानदार एक वस्तू एका विशिष्ट किमतीला विकायचं ठरवतो बरोबर ना. मग इथं आपण म्हणू ठरवलेली त्याने बाबा ठरवलेली विक्री किंमत एक्स मानू, 100 रुपये, समजा रुपये 100, समजा त्यांनी ठरवलं बाबा 100 रुपयाला ती विकायची समजा बरोबर. आणि मग काय करतो बाबा, ही त्याने ठरवलंय 100 रुपयाला विकायची, आणि मग काय करतो ठरवल्यानंतर तिची किंमत ठरवलेल्या किमतीपेक्षा 25% ठरवून छापतो. मग आता तो काय करतो, ती वस्तू त्याने ठरवलं 100 रुपयाला विकायची, आणि मग तो 100 रुपयाला विकायचे ठरवल्यानंतर तो त्या वस्तूवरती छापील जी किंमत आहे, छापलेली किंमत, ती काय करतो 25% वाढवून टाकतो. छापील किंमत जी आहे, वाढवलेली छापील किंमत किंवा बाबा छापील किंमत ठरवलेल्या किमतीपेक्षा 25% वाढवून छापतो. छापील किंमत बरं किती टक्के वाढवतो, 25% वाढवतो. 25% वाढवतो म्हणजे 100 रुपयाची वस्तू ती कितीला जाणार 25 रुपयाला, 125 रुपयाला, 125 रुपये. समजा तिची छापील किंमत 125 बरोबर की नाही. त्याने ठरवलंय 100 रुपयाला विकायची, पण ती 100 रुपयाला विकायची ठरवल्यानंतर त्या वस्तूवरती किती किंमत छापतो, 25% वाढवून छापतो. मग 25% वाढवलं की 125 झाले. ठीक आहे. वस्तू विकताना ग्राहकास 20% सूट देतो. विकताना वस्तू विकताना दिलेली सूट किती बाबा 20% सूट देतो. मग ती सूट किती झाली बाबा, ही सूट 20% कशावर, छापील किमतीवरती. छापील किंमत 125 रुपये, तिच्यावर 20% म्हणजे गुणिले 20 भागिले 100. चला आता बघा 125 दुने किती झालं 250, आणि त्याच्यावरती हा 1 0 भागिले 100.
मग किती झालं रुपये 100 रुपये 25ला 100ने भाग लावला, 2 शून्य वरचे गेले खालचे गेले, रुपये आलं 25, म्हणजे 25 रुपये काय झाले सूट झाली, 25 रुपये सूट. मग विक्री किंमत किती झाली वस्तूची, विक्री किंमत म्हणजे ती वस्तू जी आहे त्या वस्तूची विक्री किंमत किती असणार आहे, विक्री किंमत म्हणजे छापील किंमत वजा सूट. बघा छापील किंमत वजा सूट, छापील किंमत वजा सूट. छापील किंमत किती टाकले बाबा, 125 रुपये टाकले, छापील किंमत 125 रुपये आहे आणि सूट 25 रुपये आहे, बरोबर 25 रुपये म्हणजे रुपये किती झालं 100 रुपये. म्हणजे याने ही वस्तू 100 रुपयाला विकली, त्याने ठरवलेलं विक्री किंमत ठरवलेलं की बाबा विकायचं ठरवतो 100 रुपयाला आणि तो विकतो सुद्धा 100 रुपयाला. तर इथं प्रश्न काय, तर विक्री किंमत बघा ठरवलेली किंमत आणि प्रत्यक्ष विक्री किंमत यात शेकडा फरक किती. मग इथं बघा ठरवलेली किंमत व विक्री किंमत विक्री किंमत यातील फरक यातील फरक बघा तो काय करतो, ठरवतो 100 रुपयाला विकायची आणि तो विकतो पण 100 रुपयाला, म्हणजे फरक किती 100 मधून 100 गेले 0 रुपये फरक आहे. म्हणजे शेकडा फरक किती झाला, हा शेकडा फरक सुद्धा तुमचा 0 रुपये, शेकडा फरक सुद्धा 0%. अशा प्रकारे आपण हा सगळा फरक जो आहे तो काढू शकतो. याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता. ओके, तर बघा मित्रांनो समजलं नसेल तर तुम्ही पुन्हा व्हिडिओ बघू शकता. तर आजच्या या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात. नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, बाय सर्वांना.